पश्चिम महाराष्ट्र तसा शेती संपन्न प्रदेश महाराष्ट्रातला आहे असं मानलं जातं. सांगली, कोल्हापूर, सातारा या भागामध्ये सह्याद्रीच्या पर्वतरांगा असल्या कारणाने येथे मोठ्या प्रमाणात ज्याला म्हणूयात पर्जन्यमान आणि त्याचबरोबर तिथे शेतीचा प्रचार मोठ्या प्रमाणात झाला. अशाच पश्चिम महाराष्ट्रामध्ये सांगलीमध्ये काही ज्याला म्हणूयात फळांचा ड्रायफ्रुट्स विशेष करून असं म्हणूयात आपण त्याचा योग्य प्रमाणात वाढ झाली आणि ती टिकवली. रादर आपल्या पूर्वजांनी तिथे अशा प्रकारची ड्रायफ्रुट्स निर्माण केली की जे जगाला उपयोगी पडतील. आणि या ड्रायफ्रुट्समध्ये विशेष करून नाव घेता येईल ते म्हणजे सांगलीच्या बेदाण्यांचं. वास्तवात बेदाणे ही प्रक्रियायुक्त ड्रायफ्रूट आहे असं आपण म्हणतो. पूर्वी द्राक्षातनं प्रक्रिया करून त्याला बेदाणे करावे. द्राक्ष तशी निर्मिती महाराष्ट्रामध्ये सोलापूरला होते, पुण्याला होते, नाशिकला होते. पण सांगलीची जी द्राक्ष निर्मितीची खास वैशिष्ट्य आहे ते म्हणजे बहुतांश मंडळी द्राक्ष तिथे शेतीजन्य पदार्थ घेतात कारण का त्याच्यावरनं त्यांना बेदाणे बनवायचे असतात. सांगली हा भाग सोलापूरला लागून असल्या कारणाने तिथे जसं मी म्हटलं की इथला पर्जन्यमान किंवा इथला ज्याला पर्वतरांगांचा फायदा मिळतो तसंच सोलापूरसारख्या ठिकाणी किंवा कर्नाटकला जोडलेल्या असल्या कारणाने तिकडल्या वेगळ्या वातावरणाचा ॲडव्हान्टेज घ्यावा असं आपल्या पूर्वीच्या शेतकऱ्यांनी ठरवलं आणि सांगलीमध्ये द्राक्ष घ्यायची. आणि तो जो बॉर्डरचा पार्ट आहे महाराष्ट्र कर्नाटक किंवा तत्सम त्या बॉर्डरच्या भागामध्ये तिथे ड्राय युनिट्स तयार करायचे आणि नैसर्गिकरित्या म्हणूयात आपण त्याला, पूर्वी जे साध्या प्रमाणात होते आता थोडं ॲडव्हान्स लेवलवर जातात ते, की ते बनवायचे आणि आपण तिथनं त्या द्राक्षापासनं बेदाणा आणि बेदाण्यातून तो सगळ्या व्यवसायाभिमुख त्याला दिशा द्यायची. असा हा बेदाणा जो सांगलीमध्ये तिथल्या आपल्या पूर्वजांनी तिथल्या विशेष करून शेतकऱ्यांनी तो निर्माण करायला घेतला. तो जेव्हा सुरुवातीला निर्माण केला त्यावेळेला अनेक घटक समोर आले आणि ते आम्ही आमच्या GIच्या नोंदीच्या वेळेस खास करून अधोरेखित केले. त्यातला सर्वात महत्त्वाचा घटक होता म्हणजे हा बेदाणा तोंडात टाकल्या विरघळायचा. म्हणजे इतका तो इतर बेदाण्यांपेक्षा ज्याला म्हणूयात वैशिष्ट्यपूर्ण होता की इतर बेदाण्यात कदाचित तुम्हाला चावायला किंवा ज्याला म्हणूयात थोडा वेळ लागायचा. पण हा बेदाणा असा एकदम ज्याला म्हणून जसं मध आणि हे याचं तोंडात टाकल्यावर त्याचं गणित मिसळतं तसा हा बेदाणा होता. आणि त्या वैशिष्ट्यांमुळं त्यामुळे आम्ही त्याला GI घेऊ शकलो. आणि त्यावेळेला इतर बेदाण्यांबरोबरचं आम्ही कंपॅरिझन आम्ही भारत सरकारला दिलं आणि हा बेदाणा GI नोंद झाला. ह्या बेदाण्याची GI नोंद झाल्या याच्यावर जसं प्रकाश झोत पडला, याच्यावर लेख सुरू झाले आणि लेखांमधनं अनेक मंडळींपर्यंत तो विचार किंवा त्याचे वैशिष्ट्य पोचले. अशाच वैशिष्ट्यांची पोच नाशिकमध्ये कार्यरत असणाऱ्या एका सरकारी अधिकारी, ती महिला होती, तिच्यापर्यंत ती पोचली. संयोगिता चव्हाण असं त्या महिलेचं नाव आहे. त्या महिलेने ते वाचल्यानंतर ती मूळची सांगलीची होती, ती मिरजची होती. मिरज हा सांगलीचा भाग आहे. तिथनं ती सरकारी नोकरी करायला इतर जिल्ह्यामध्ये गेली होती. तिने याबद्दलचं बेदाण्याच्या GI बद्दलचं माहिती वाचली, ऐकली आणि तिने ठरवलं की ती परत सरकारी नोकरीपेक्षा परत आपल्या गावी जाईल आणि आपल्या वडिलांना सांगलीच्या बेदाण्यांसाठी मदत करेल बनवण्यासाठी, जे मुळात करत होते. मग ती परत आली. तिने परत येऊन आपला जॉब सोडला आणि वडिलांबरोबर तिने मदतीला उभी राहिली. आणि नंतर या GIमुळं केंद्र सरकारने, भारत सरकारने त्याला विशेष प्राधान्य दिलं की हे GIचे पदार्थ हे एक्झिबिशनमध्ये मांडले पाहिजेत. आणि त्या अनुषंगाने IITF नावाचं एक्झिबिशन जे दिल्लीला भरलं होतं, त्या दिल्लीमध्ये या संयोगिता चव्हाण आपला बेदाणा घेऊन तिथे आल्या. ज्या बेदाण्याला त्या काळामध्ये 250 रुपये सुद्धा सहज मिळणं पर kg किंवा प्रति किलो म्हणूयात आपण त्याला मिळणं अवघड होतं. तोच बेदाणा त्या महिलेने दिल्लीमध्ये IITFला 1000 रुपये किलोनी विकला. म्हणजे आपल्यालाच आपल्या पदार्थाची किंमत माहीत नसते, परंतु GIने त्याला किंमत नुसती माहीत नाही करून दिली तर किंमत त्याला
एका विशिष्ट स्तरावर नेऊन दिली हे त्यावेळेस तिथे सिद्ध झालं आणि ती बातमी सगळीकडे प्रसिद्ध झाली की अशा अशा प्रकाराने आपल्या सांगलीच्या बेदाण्याला GI मिळाल्यामुळे तो एक्झिबिशनमध्ये आला. एक्झिबिशनमधनं एका महिला शेतकऱ्यांनी त्याला 4 पटीने किंमत मिळवली. मग पुन्हा बाकीचे शेतकरी अजून त्याकडे वळले आणि तो बेदाणा घेण्याची प्रक्रिया म्हणूयात आपण वाढली. परंतु निसर्गाने मधल्या काळात काही फटका तिथे दिला आणि त्यामुळं द्राक्ष घेण्याचं प्रमाण आणि प्रोसेस इंडस्ट्री कमी झाली. हावेवर ज्याला म्हणूयात की ह्या GIमुळं तिथे अनेक शेतकरी एकत्र आले. जवळपास 300 शेतकऱ्यांनी आपल्या वैयक्तिक GI नोंदी करून घेतल्या, जे सर्वात मोठी एक प्रकारची एकत्रीकरणाची, ज्याला शेतकरी एकत्रीकरणाची म्हणूयात आपण, क्रांती सुद्धा या सांगलीच्या बेदाण्याच्या GIमुळं होऊ घातली. आणि अशा हा जगासाठी सुद्धा एक चांगला मेसेज या सांगलीच्या GIनी दिला की तू बऱ्याच प्रमाणात महाराष्ट्रातनं असा एक वर्ग तयार झाला की सरकारी नोकरी किंवा उच्च प्रतीची नोकरी किंवा चांगला पगार देणारी नोकरी यामुळे आपल्या गावातनं लोक इतर शहरांमध्ये जातात, मुंबई पुण्यासारख्या शहरात जातात. पण अशा वेळेला त्यांना त्या नोकरीपेक्षा जास्त कमाई हा तुमच्या इथला वैशिष्ट्यपूर्ण पदार्थ देऊ शकतो आणि तुमचं त्या मातीतलं ऋण, ते ऋण तर फेटलं जाणार नाही, परंतु त्या ऋणासाठी काहीतरी योगदान निश्चित घडू शकतं. हा मोठा मेसेज हा विशेष करून सांगलीच्या बेदाण्याच्या GIनी दिला आणि तो आता तिथल्या लोकांना जगवतोय, वाढवतोय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर आपला ठसा उमटवतोय.